नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्ही.आर.एम. फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण एम.एस.टी. सी.ई.टीचा एक इम्पॉर्टंट आणि नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे वेव्हज अँड साऊंड, ज्याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन्स एम.एस.टी. सी.ई.टीमध्ये विचारले जातात. तर त्याचे सुरुवातीला आपण फॉर्म्युले एक्सप्लेन करू. जे आपल्याला आज क्वेश्चन सोडवायचे तेवढेच फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहे. लक्ष द्या, इकडे फॉर्म्युले असे आहेत आपले. तर बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युले आहेत आपले की सुरुवातीला आहे इक्वेशन ऑफ अ व्हेव किंवा वेव्ह मोशन. इक्वेशन ऑफ अ व्हेव किंवा वेव्ह मोशन हे जे इक्वेशन आहे ते सिंपल हार्मोनिक मोशन चॅप्टरमधलंच आहे. इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस मायनस 2πx अपॉन लॅम्डा. तर हे आहे इक्वेशन. ओके, तर याच्यामध्ये कशाला काय काय सिम्बॉल दिलेले आहे तर मी सुरुवातीला थोडंसं आणखीन एस एच एममध्ये जातो आणि ह्याचं इक्वेशन जे आहे ते असं लिहितो मी. अल्फा आहे हेच फॉर एक्झाम्पल, तर अल्फाच आहे हे. ओके, तर वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा हे इक्वेशन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण असं पण लिहू शकतो ए साइन ओमेगा म्हणजे 2π एन टी प्लस अल्फा असं पण लिहिता येतंय मला. आता ह्या अल्फाची व्हॅल्यू मी फाईंड करू शकतो. तर ती व्हॅल्यू आहे प्लस मायनस. हे सिम्बॉल जे आहे तर प्लस कधी मायनस कधी द्यायचं ते सांगतो मी. तर त्याआधी अल्फाची व्हॅल्यू सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल दिस इज वेव्ह. ओके, आणि ह्या वेव्हमध्ये आता हा जो आहे तर 0 पॉईंट आहे. इथून एक वेव्ह कंप्लीट झाली, ए पॉईंटपर्यंत आलात किंवा त्याला दुसरं नाव देतो, ॲम्प्लिट्यूडसाठी ए आहे. तर मी हा बी पॉईंट दिला आणि बी पॉईंटला आल्यानंतर एक वेव्ह कंप्लीट झाली. ह्या एका वेव्हचं टोटल डिस्टन्स किती असते तर एक वेव्हलेंथ एवढं असते, म्हणजे ते किती झालं लॅम्डा झालं. ओके, आणि त्याचा टोटल अँगल किती होतो तर 2π एवढा अँगल होतो. नेक्स्ट एक जनरल पॉईंट घेतला, इंटरमिडिएट पॉईंट घेतला, तो पॉईंट पी घेतला मी. त्या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम ओरिजिन जे आहे ते आहे एक्स घेतलं आणि त्याचा जो अँगल आहे तो अल्फा आहे. हा अल्फा आपल्याला इनिशियल फेज म्हणतात, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता तर कंपॅरिझन जर केलं मी तर अल्फा कसा फाइंड करता येतो तर बघा इकडं मी लॅम्डा इज इक्वॅलंट टू अँगल 2π, देन अल्फा नाही डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वॅलन्स टू अँगल अल्फा. तर हा आपल्याला अल्फा फाइंड करायचा आहे. डिस्प्लेसमेंट लॅम्डा अँगल 2π, डिस्प्लेसमेंट एक्स अँगल अल्फा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं लॅम्डा इंटू अल्फा इज इक्वल्स टू 2πx. नाव अल्फा इज इक्वल्स टू 2πx डिवायडेड बाय लॅम्डा हे मिळते आपल्याला अल्फाची व्हॅल्यू. याच्यामध्ये आता हा जो पार्ट 2π बाय लॅम्डा आहे त्याला प्रोपोगेशन कॉन्स्टंट असं नाव दिलेलं असते. त्याला के हा सिम्बॉल दिलेला आहे, त्याला म्हणतात प्रोपोगेशन कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणायचं त्याला प्रोपोगेशन कॉन्स्टंट. प्रोपोगेशन कॉन्स्टंट. ओके, म्हणजे अल्फा इक्वल टू के एक्स पण लिहिता येते आपल्याला. अल्फा इज इक्वल टू अल्सो के एक्स. समजतंय. नेक्स्ट ही झाली के ची व्हॅल्यू. तर इक्वेशन तयार होते वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. अशी एकदम सोप्या भाषेमध्ये आपण ट्रिक तयार केलेली आहे आणि ही इक्वेशन तयार केली आहे. प्लस मायनस लिहितो आपण त्याला. ओके, तर आपला आणखीन पुढचा नेक्स्ट फॉर्म्युला असा आहे वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टीला आपण ओमेगा टी तसंच ठेवलं किंवा 2π एन टी प्लस के म्हणजे आपण काय सांगितलं होतं किंवा हा पूर्णच फेज आहे 2πx अपॉन लॅम्डा. के एक्स म्हणजे 2πx डिवायडेड बाय लॅम्डा. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपल्या इक्वेशनमध्ये पूर्ण अशा टर्म दिल्या असतात, कशा म्हणजे इन टर्म्स ऑफ टाईम आणि डिस्प्लेसमेंट, आणि आपल्याला जर व्हेलॉसिटी विचारली तर काय करायचं, टीची टर्म आहे ती ओमेगा टी सोबत कम्पेअर करायची. त्याच्यामधून ओमेगा म्हणजे 2π एन ठेवायचं, कॅल्क्युलेशन करायचं, त्यातून आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळते. आणि दुसरा आहे पार्ट यातला 2πx अपॉन लॅम्डा आणि एक्सची टर्म जी आहे ती कम्पेअर करायची. काय कॉमन पार्ट कॅन्सल करायचा, त्यातून लॅम्डा म्हणजे वेव्हलेंथ मिळते आणि एकत्रितपणे आपण व्ही इक्वल टू एन लॅम्डा अशी वेव्ह व्हेलॉसिटी लिहू शकतो. वेव्ह व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्डा असा एक फॉर्म्युला आहे.
वेव्ह वेलॉसिटी व्ही इक्वल टू एन लॅमडा. आता आपण आणखीन एक पुढचा पार्ट बघू शकतो कोणता, तर हा व्ही प्रोपगेशन कॉन्स्टंट के आणि ओमेगा ह्यांचं रिलेशन असलेला फॉर्म्युला बघू शकतो. तर बघा इकडं नेक्स्ट पेजवरती जातोय मी. ज्यांचं लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घ्यायचं हे पटकन विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला नेक्स्ट पेजवरती. आपल्याला माहिती की आपण घेतलेला आहे 2π/λ. एकदम सिंपल वेनी तयार होते फॉर्म्युला. तर मी याच्यामध्ये काय केलं, एन मल्टिप्लाय डिव्हाइड केलं म्हणजे फ्रिक्वेन्सीनं. तर 2πn मल्टिप्लाय आणि एन डिव्हाइड केलं एन लॅमडा. याचा अर्थ काय होतो, के इक्वल टू 2πn म्हणजे काय असतो तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि एन लॅमडा म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी व्ही. के इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही. असं एक फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट यूज करू शकतो मी, किंवा व्ही इक्वल टू ओमेगा अपॉन के, व्ही इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के असं पण डायरेक्टली लिहिलं तरी चालतंय. ओके, तर हा पण क्वेश्चन अशा पद्धतीने CETला एक वेळा आलेला आहे. ते इथपर्यंतचे आहेत असे फॉर्म्युले. त्याच्यानंतर आणखीन आहे साऊंड वेव्हचा काय पार्ट आहे. साऊंड वेव्हस रिलेटेड एक सिम्पल स्टेटमेंट सांगतो मी. तर साऊंड वेव्ह ही सगळ्यात जास्त वेलॉसिटी असते ती सॉलिडमध्ये असते. त्याच्यानंतर वेलॉसिटी असते लिक्विडमध्ये साऊंड वेव्हची, आणि सगळ्यात कमी वेलॉसिटी असते साऊंड वेव्हची गॅसेसमध्ये. आणि साऊंड वेव्ह डो नॉट पास थ्रू किंवा प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. डज नॉट पास थ्रू, लिहून घ्यायचं महत्त्वाचं वाक्य, डज नॉट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूममधून पास होत नाहीत. प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम, डज नॉट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. ओके, हा एक पार्ट झाला. कुठून, व्हॅक्यूम, समजतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्ह फाइंड करण्यासाठी तर मी काय सांगतो नीट लक्ष द्या. ज्यावेळेस वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला फ्लो होते त्यावेळेस त्याचं इक्वेशन जे आहे सिम्पल वेव्हचं, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला वेव्ह पास होत असेल तर त्याचं इक्वेशन असतं y1 इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी मायनस 2πx डिवायडेड बाय लॅमडा. ही पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चालली आहे. म्हणजे हा फेज मायनस करायचा, फेज आहे अल्फा, तो मायनस करायचा इनिशियल फेज, त्यावेळेस ती पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चालली असं लक्षात येते. आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला वेव्ह प्रोपोगेट होते हे कधी म्हणायचं तर ज्यावेळेस y2 इक्वल टू इक्वेशन ए साईन ओमेगा टी प्लस 2πx अपॉन लॅमडा, फेज प्लस केला, मायनस मायनस प्लस होतंय, तर ती निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला वेव्ह पास होती असं म्हणायचं. समजतंय. आणि आता ह्या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमधून, कॉम्बिनेशन म्हणजे काय, सुपरपोजिशन ऑफ टू waves having same amplitude, same time period of frequency, same wavelength, traveling along the same path but opposite in direction. ह्या दोन्हींच्या सुपरपोजिशनमधून तयार होती स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह काय म्हणतोय, स्टेशनरी वेव्ह. तर काय येते त्याचं इक्वेशन असं मिळते आपल्याला, y इज इक्वल्स टू 2 इंटू ए साईन 2πx डिवायडेड बाय लॅमडा, किंवा 2πnt लिहिता येईल साईन 2πnt. ओके, बघा इकडे काय म्हणतोय, साईन 2πnt इंटू कॉस 2πx डिवायडेड बाय लॅमडा. ही इक्वेशन आपल्याला मिळते कशाचं, स्टेशनरी वेव्ह, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्टँडिंग वेव्ह. तर ही वेव्ह कशी तयार होते तर एक वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चालली म्हणून आपण, ही चाललेली पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला. ओके, ही वेव्ह रिफ्लेक्ट होऊन रिटर्न आली आणि आपल्याला ही दुसरी वेव्ह मिळाली सेम ॲम्प्लिट्यूड. ही बघा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला एक जाणारी वेव्ह रिफ्लेक्ट होऊन आली दुसरी, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला रिजिड सपोर्टच्या मध्ये काय केलं, एक स्ट्रिंग बांधलेली आहे, आणि त्यावेळेस मध्ये जर प्लग केलं तर आपल्याला ही वेव्ह तयार झालेली दिसते आपल्याला. ओके, आता याच्यामध्ये हे दोन इक्वेशन आहेत तर ते कॉम्बिनेशनमधून ही स्टेशनरी वेव्ह तयार झालेली आहे. आणि हे आहे पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जे आहेत त्यांना अँटी नोड्स म्हणायचं. अँटी नोड्स काय म्हणायचं, अँटी नोड्स. आणि पॉईंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे हे जे आहेत झिरो डिस्प्लेसमेंटचे पॉईंट्स, त्यांना काय म्हणायचं, नोड्स म्हणायचं. काय म्हणायचं, नोड्स. नोड्स. ओके, अँटीनोड्स आणि नोड्स. आता ह्या दोन अँटीनोड आणि अँटीनोड ॲडजस्टंट अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असते तर ते λ/2 असतं, हे एक लक्ष ठेवायचं. दोन नोड आणि नोडमधलं डिस्टन्स किती असते ते पण किती असते, λ/2 असतं, हे लक्ष ठेवायचं. परत एकदा सांगतोय, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज λ/2, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2, डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड अँटीनोड इज, ह्यातला एक नोड आणि एक अँटीनोड घेतला तर ते डिस्टन्स λ/4 येते. तर हे डिस्टन्स लक्ष ठेवायचं.
अँटी नोडमधलं डिस्टन्स λ/2, नोडमधलं डिस्टन्स λ/2, एक नोड आणि एक अँटी नोड ह्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे हे λ/4 असते. या पद्धतीनं हे असे एक बेसिक लेवलचे फॉर्म्युले आहेत. तर अजून जर मध्ये एखादा फॉर्म्युलाला एक्झाम्पल सोडवताना तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पुढचा पार्टचे फॉर्म्युले पुढं बघू, पण आता ह्या फॉर्म्युलेचे रिलेटेड आपण एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह करू. तर लक्ष द्या, आपला असा प्रश्न असा आहे. तर a transverse displacement of vibrating string is y is equal to 0.06 sin 2 pi by lambda into x आणि cos 120 pi t. इथं विचारले काय, if the mass per unit length of the string is 4 into 10 raised to minus 2 kg per meter, then the tension in the string will be. आता टेन्शन आपण फॉर्म्युला बघितला ना, मी काय म्हणलो होतो का एखादा फॉर्म्युला राहिलेला असेल तर मी पुढं एक्सप्लेन करतो. तर फॉर्म्युला आपल्या टेन्शन इन द स्ट्रिंगचा फॉर्म्युला, त्याच्या आधी वेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्हचा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तर व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला असतो √T डिवायडेड बाय एम. ओके, हे टेन्शन इन द स्ट्रिंग आहे. स्मॉल एम इज द मास पर युनिट लेंथ आहे. मास पर युनिट लेंथ म्हणजे स्मॉल एम असा त्याला सिम्बॉल आहे, दिलेला आहे ते केजी पर मीटरमध्ये. टेन्शन इन द स्ट्रिंगची व्हॅल्यू विचारलेली आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग विचारलेलं आहे आणि व्हेलॉसिटी आपल्याला माहिती का आहे, माहिती कुठे ह्या इक्वेशनमधून व्हेलॉसिटी फाईंड करता येते व्ही इक्वल टू एन लॅम्बडा फॉर्म्युलेने. तर मी काय करतो, सुरुवातीला हे 2πx/λ सोबत 2πx/3 कम्पेअर करतो. हा जो पार्ट आहे डिस्प्लेसमेंटच्या पार्टमध्ये आपल्याला वेव्हलेंथ मिळते असं म्हणलं होतं. तर मी कसं लिहितो, 2πx/3 इज इक्वल्स टू 2πx/λ. कॉमन पार्ट 2πx कॅन्सल झाला. लॅम्बडा इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 आला. लॅम्बडा इक्वल टू 3 मीटर. का हे मीटरमध्येच आहे ना, काय दिलेलंच नाही तसं मीटरमध्ये घेतलं. आता ही कॉस 120 पाय जे आहे त्याला ओमेगा टी सोबत कम्पेअर करतो किंवा 2π/NT सोबत कम्पेअर करतो. 2π/NT इज इक्वल्स टू 120πt. यातून पण कॉमन पार्ट पाय टी कॅन्सल झालं. फायनली एन इज इक्वल्स टू 120 डिवायडेड बाय 2 मिळाला. तर एन इज इक्वल टू किती मिळाला, 60 आला हा. ओके, समजतंय. आणि याच्यानंतर आपण व्हेलॉसिटी फाईंड करतो. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडाचा फॉर्म्युला यूज करतो. बट व्ही इज इक्वल टू आपल्याकडे आहे √T/m असा फॉर्म्युला आहे. व्हीच्या जागेवर √2T डिवायडेड बाय एम इज इक्वल्स टू एन लॅम्बडा असं लिहिलं. आणि यात जर व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. तर करा कॅल्क्युलेशन, एकदम सोप्या पद्धतीने आहे. समजतंय. ओके, तर √T डिवायडेड बाय मासची व्हॅल्यू ज्या मास पर युनिट लेंथ 4 × 10⁻² आहे. 10⁻² इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी आलेली 60 आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 60 आणि 3 आहे. ओके, तर 60 × 3 केलं त्याला, समजलं. 60 × 3 स्क्वेअर करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर आपल्याला असं मिळेल T डिवायडेड बाय 4 × 10⁻² स्क्वेअर रूटच्या बाहेर आला. 4 × 10⁻² इज इक्वल टू 60 × 3 180 येतं आहे. 180चा स्क्वेअर 180 × 180. ओके, टी इज इक्वल्स टू राईट साईडला गेलो तर मल्टिप्लिकेशन होईल. 180 × 180 180 × 180 करा पटपट कॅल्क्युलेशन. आणि काय मिळालं फायनली, 4 × 10⁻². अशा पद्धतीनं हे 2 0 10⁻² सोबत कॅन्सल झाले. तर हे 72 × 18 कॅल्क्युलेशन करून टाका. 18 × 2 = 36, 3 आले. 18 × 7 = 126 आणि 3 = 129, 1296 आहे का. असं 1296 न्यूटन टेन्शन आलेलं आहे आपलं. करेक्ट आहे ऑप्शन. एकदम सोप्या पद्धतीने चालवतं आपण, समजून घ्यायचं बेटा, लिहून घ्या. आता ही मेथड, या मेथडनी बरेचसे क्वेश्चन आहेत, समजून घ्या. मी काय म्हणतो परत एकदा ऐका. इक्वेशन दिलेलं आहे, मास पर युनिट लेंथ दिलेली आणि टेन्शन विचारले तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह व्ही इक्वल टू √T/m फॉर्म्युला पहिल्यांदा सांगितलं, आता हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह इन एअर इज 330 मीटर पर सेकंड आहे. फॉर अ पर्टिक्युलर साऊंड वेव्ह इन एअर पाथ डिफरन्स इज x इज इक्वल टू 40 × 10⁻² मीटर आहे. ओके, 0 कॅन्सल झाला. 4 × 10⁻1 मीटर. द इक्वॅलंट फेज डिफरन्स इज, फेज डिफरन्स म्हणजे अल्फा इज इक्वल टू 1.6 पाय. करेक्ट आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ एन इज इक्वल टू विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आधी पहिल्यांदा काय करावं लागेल, मी काय म्हणतोय, अल्फा आणि एक्सचं रिलेशन असलेला जो फॉर्म्युला आहे, आता थोड्या वेळापूर्वी आपण केची जी व्हॅल्यू लिहिली होती तिथं अल्फाचा फॉर्म्युला घेतला होता.
तर तो फॉर्म्युला जर लिहिला तर त्यातून काहीतरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. का दिल्या दोन्ही व्हॅल्यू, अल्फा इज इक्वल्स टू 2π(x) डिवायडेड बाय लॅम्बडा. आता बऱ्याच ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू फाय दिलेली, डेल्टा दिलेली, थीटा काही बी दिलेलं असू द्या, त्याचं टेन्शन घेऊ नका, त्याला फेज डिफरन्स नाव दिलेलं असतं. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू आहे बेटा 1.6π लिहिलं मी, 2πx, एक्सची व्हॅल्यू किती आहे, फेज डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स आहे 4 × 10⁻⁻1 डिवायडेड बाय लॅम्बडा. एकंदरीत मी काय करतो, पाय व्हॅल्यू कॅन्सल केली, लॅम्बडा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे 4 2 8 आला, इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 1.6. तर ह्याला जर असं लिहिलं मी, 16 × 16, 16 × 5 = 80. तर आधी काय करतो मी, काही नाही फरक पडत. ओके, लिहितो मी असं, हा 1.6 घेतला मी. ओके, इरेजर आलं, 1.6 घेतला आहे, तर ह्याला मी 0.8 डिवायडेड बाय 1.6 आलं. आता कसं डिवाईड करू, मला कॅल्क्युलेशन कसं करू, बघ इकडे 16 × 5 = 80, किती येते मग 0.5 येते ना. ओके, समजलं. तर 0.5 हे आलं. नाही समजलं, डेसिमल पॉईंट शिफ्ट करतो, 8 डिवायडेड बाय 16, 1/2, 0.5 मीटर. हे काय मिळालं, लॅम्बडा मिळालं. हे नाही विचारलं आपल्याला, नक्कीच नाही ना, नाही नाही. आपल्याला विचारली फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू व्ही इक्वल टू एन लॅम्बडामध्ये क्लिअर होती. वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 330, करेक्ट आहे. एन व्हॅल्यू किती आहे माहीत नाही तीच, लॅम्बडा आहे 0.5, 0.5 न डिवाइड केलं बेटा, कर पटपट कॅल्क्युलेशन. डिवायडेड बाय 0.5 इज इक्वल्स टू एन, एन इज इक्वल्स टू, कॅल्क्युलेशन जर केलं तर 660 येते हर्ट्स, 660 हर्ट्स. ओके, तर 2 2 3 3 फॉर्म्युले यूज करायची वेळ येते, तशी कंडिशन आली तरी दिलेले फॉर्म्युले पुरेपूर वापर करा, समजते. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे. The distance between the two consecutive points with phase difference is अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री, त्याला रेडियनमध्ये करावं लागेल, π/3 रेडियन. ओके, वेव्ह ऑफ द फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू 500 हर्ट्स आहे. आणि ही काय दिलेले म्हणतोय परत एकदा, डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह पॉईंट्स विथ फेज डिफरन्स, म्हणजे तिथं एक्सची व्हॅल्यू आहे, 2 पॉईंटमधला डिस्टन्स आहे म्हणजे एक्स पाथ डिफरन्स आहे, 0.6 मीटर आहे. ओके, द व्हेलॉसिटी विथ विच वेव्ह इज ट्रॅव्हलिंग, व्ही इज इक्वल टू आपल्याला विचारलेलं आहे. परत एकदा व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला अल्फा आणि एक्समध्ये मिळून जाईल, तर ते लिहितो मी. त्याच्यामध्ये आपल्याला अल्फा आणि एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते, ती कॅल्क्युलेशन करू, समजते. तर लिहा, अल्फा इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. अल्फाची व्हॅल्यू लिहिली मी, किती आलेली आहे ती π/3 आहे, इज इक्वल्स टू 2π लॅम्बडा इंटू 0.6 लिहिलं, समजतंय. हा पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली, लॅम्बडा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं तर किती होतं ते, 6 2 12 होते, 1.2 इंटू 3, 12 3 36 आलं, 3.6 मीटर ही झाली वेवलेंथ. हे नाही आपला आन्सर. आपला आन्सर काय आहे, तर आन्सर आहे व्हेलॉसिटी विचारली ती कॅल्क्युलेट करायची, व्ही इज इक्वल्स टू एन इंटू लॅम्बडा. एन व्हॅल्यू किती आहे 500 हर्ट्स आहे, लिहिलं आपण, इंटू 3.6. तर हे सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 36 5 180, हे झालं 1800 मीटर पर सेकंद झालं. आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये, 1800 मीटर पर सेकंदमध्ये सगळे ऑप्शन जे दिसते ते किलोमीटर पर सेकंदमध्ये 1000ने डिवाइड करा त्याला. व्ही इज इक्वल्स टू 1800 मीटर आहे, त्याला डिवायडेड बाय 1000 केलं, हे किलोमीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट झालं, तर व्ही इज इक्वल टू 1.8 किलोमीटर पर सेकंड इज आवर आन्सर. समजते बेटा, समजायला पाहिजे, लिहून घ्या. बघा इथं थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, थेरोटिकल क्वेश्चन आहे, जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट विच इज नॉट अ परक्युजन इन्स्ट्रुमेंट. परक्युजन म्हणजे काय, तालवाद्य, ज्याच्यावरती आपण हाताने किंवा ते ऑब्जेक्ट एकमेकावरती आदळून त्याच्यावरती जर त्याचा साऊंड तयार करत असेल तर ते परक्युजन इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जी आहे डफली, डफलीवर आपण आदळून आदळून त्याच्यावरती साऊंड जनरेट करतो. त्याच्यानंतर संबळ जे आहे म्हणजेच ते काय, त्याला म्हणता येईल तबला, म्हणता येईल तबला, तबल्यावरती पण आपण हाताने वाजून काय करतो. आणि दुसरी आहे सिम्बाल्स, सिम्बाल्स म्हणजे झांज, ते एकमेकावरती आदळतो आणि त्यातून साऊंड तयार होते.
हे आहे क्लॅरिनेट. क्लॅरिनेट म्हणजे बासरीसारखा टाईप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एअर ब्लो करावं लागते, ते आदळून नाही. तर त्याच्यामध्ये एअर तोंडाने एअर ब्लो करायची आणि त्यावेळेस त्याच्यामधून साऊंड जनरेट होते. तर हे कसलं परक्युजन इन्स्ट्रुमेंट नाही म्हणायचं. ऑप्शन डी हा वेगळा प्रश्न आहे, वेगळा ऑप्शन आहे, तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द डायग्राम शोज द प्रोपगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ABCD आर 5 पॉईंट्स ऑन द वेव्ह विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन कधी म्हणायचं, जर त्या दोन पॉईंटचं पोझिशन आणि डायरेक्शन जर सेम असेल, पोझिशन आणि डायरेक्शन सेम असेल, तर त्यांना म्हणायचं पॉईंट्स इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. बघा आता एची पोझिशन, ह्या पोझिशनला असलेला पॉईंट तर आपल्याला सापडला नाही. आहे पॉईंट इथं, हा ईचं इथं पोझिशन आहे, थोडासा वरती डायग्राम मिस्टेक झालेली आहे. पण आता ए आणि ई आहेत का नाही ते चेक करू आपण. ए पॉईंटला जर आला तर त्या पॉईंटची डायरेक्शन कुठे, अपवर्ड आहे. ही वेव्ह बघू आपण आता. पोझिशन तर बघितली आपण, डायरेक्शन ई पॉईंटला डायरेक्शन कुठे, डाऊनवर्ड आहे. म्हणजे हा ए आणि ई तर पॉसिबल नाही, ऑप्शन नाही बी तसा. ओके, आता बी पॉईंट ए आणि बी बघितला तर हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, तो पण नाही पॉसिबल. आता बी सोबत ह्याच लाईनवरती बी सोबत डाऊनवर्ड डायरेक्शन असलेला दुसरा जो पॉईंट आहे तो आहे ई. ए आणि ई पॉईंट्स कसे आहेत, तर सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आहेत. अजून कोणते आहेत तुम्हाला जनरल नॉलेजसाठी मी सांगतो. आता सी पॉईंट जर वरती घेतलेला आहे, तो जर सी पॉईंट इथं असता तर बी आणि सी पण झाले असते, पण नाही तसा. बी पॉईंट हा वरती दिलेला आहे थोडासा. ओके, म्हणजे ज्या पॉईंटची डायरेक्शन आणि पोझिशन सेम असते ते पॉईंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये असतात. म्हणजेच त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे ते जर कॉन्झिक्युटिव्ह असेल तर एका वेव्हलेंथ एवढं डिस्टन्स असते. आता इथं दोन वेव्हलेंथ एवढं डिस्टन्स झालं, बी आणि ई मधलं दोन वेव्ह तयार होते. तर ठीक आहे, हे थोडंसं एक्स्ट्रा सांगितलं पण लक्षात ठेवा हे व्यवस्थित. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. नॉट ट्रू. साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. साऊंड व्हॅक्यूममधून प्रोपगेट होतच नाही, त्याला कंपल्सरी मटेरियल मीडियमची गरज असते, हे लक्षात ठेवा. ओके, साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम हे नॉट ट्रू, रॉंग स्टेटमेंट आहे, बाकीचे करेक्ट आहेत. नेक्स्ट बघा, अ स्ट्रिंग हॅज मास पर युनिट लेंथ, ही जी व्हॅल्यू आहे स्मॉल एमची व्हॅल्यू आहे, समजते. आणि सेंटीमीटर पर सेंटीमीटर दिलेली आहे, त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 10⁻⁶ kg पर 10⁻² मीटर. हा न्यूमरेटरला जर गेला तर इज इक्वल टू 10⁻+2 होईल, 10⁻⁴ kg पर मीटर असं लिहिता येईल. हे समजले का? बघा, kg पर सेंटीमीटर, सेंटीमीटरचा मीटर डिव्हिजनमध्येच झाला, 10⁻², न्यूमरेटरला गेला +2 होईल, -4 kg पर मीटर. इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक वेव्ह प्रोड्युस्ड इन द y इज इक्वल टू 2x आहे, ह्याच्यामधून वेव्हलेंथ आहे, ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे, द टेन्शन इन द स्ट्रिंग. बघू आपण, तर 2x ची व्हॅल्यू आहे, त्यातून आपल्याला काय मिळते म्हणलंय, 2πx/λ सोबत कम्पेअर करा, त्यातून आपल्याला वेव्हलेंथ मिळून जाईल. ओके, तर हा 2 लॅम्बडा इज इक्वल्स टू 2π/2 लिहिला, तर इज इक्वल्स टू लॅम्बडा इज इक्वल टू 2 कॅन्सल झाला, हे मिळाला पाय. समजलं? आणि त्याची दुसरी व्हॅल्यू जी आहे ती ओमेगा टी आहे. ओमेगा टी इज इक्वल्स टू ATT आहे, TT कॅन्सल झाला, आणि ओमेगा म्हणजे 2πN इज इक्वल्स टू ATN इज इक्वल्स टू AT डिवायडेड बाय 2π. ह्याला 2ने डिवाइड केलं तर N इज इक्वल्स टू 4T डिवायडेड बाय पाय. हे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळाली. ह्यातून आपल्या टेन्शनची व्हॅल्यू विचारली, म्हणजे व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये टेन्शन असतं ट्रान्सव्हर्स वेव्हचं, V इक्वल टू √T/m आणि V इक्वल टू N लॅम्बडा. हे दोन फॉर्म्युले एकत्र आणायचे. तर फॉर्म्युला मी लिहितोय, V इज इक्वल्स टू √T डिवायडेड बाय M, V इज इक्वल टू N लॅम्बडा इज इक्वल्स टू √T डिवायडेड बाय M. व्हॅल्यू लिहिल्या. N ची व्हॅल्यू आहे 4T डिवायडेड बाय पाय इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू आहे पाय इज इक्वल्स टू √T. टेन्शनची व्हॅल्यू माहीत नाही, मास पर युनिट लेंथ 10⁻⁴ आहे. पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली, 4/8चा वर्ग जर केला, दोन्ही साईडचा वर्ग जर केला, हे 1600 येते, इज इक्वल्स टू T डिवायडेड बाय 10⁻⁴. लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जर लिहिलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे हे 1600 आहे इंटू 10⁻⁴ घेतला इज इक्वल्स टू T घेतला, तर 10⁻⁴ डेसिमल पॉईंट 1 2 3 4 डिजिटने लेफ्ट साईडला 0.16 न्यूटन एवढं टेन्शन येतं ह्या कॅल्क्युलेशननुसार. ओके, तर ही मेथड आहे. आता याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट मारता येईल ना? येते. काय करता येते? ही जी आहे KX म्हणता येते आणि ह्याला म्हणता येते ओमेगा टी म्हणता येते. ओके, बरोबर आहे. ओमेगा टी प्लस KX किंवा KX प्लस ओमेगा टी. आणि मी फॉर्म्युले सांगत असताना मी तुम्हाला V ओमेगा आणि Kचं रिलेशन असलेला फॉर्म्युला सांगितला होता, K इज इक्वल्स टू
ओमेगा 2 पाय एक्स डिवायडेड बाय 2 पाय बाय लॅम्बडा एन लॅम्बडा ओमेगा अपॉन व्ही व्ही इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के. ह्या फॉर्म्युल्याने ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 80 आहे डिवायडेड बाय केची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल्स टू 40 येते व्हेलॉसिटी. ठीक आहे, 40 आली ना 40 ही एवढं लिहायची गरज नाही डायरेक्ट जर तुम्हाला माहीत असेल तर. के एक्स प्लस ओमेगा टी असं कंपॅरिझन करून एकदम शॉर्टकटमध्ये व्ही इक्वल टू ओमेगा अपॉन के हे माहिती पाहिजे शॉर्टकट फॉर्म्युले, तर तुम्हाला CETमध्ये चांगला स्कोअर करता येईल. आणि शॉर्टकट फॉर्म्युले माहिती करून घ्यायचे असतील तर आपली व्हिडिओ नक्कीच बघायचे, 100% व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युले बरेचसे बघायला मिळतील आता इथून पुढं. ओके, चला नेक्स्ट बघा. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. when a string of length is divided into 3 segments, length L1, L2, L3, the fundamental frequencies of 3 segments are N1, N2, N3 are respectively the original fundamental frequency N of the string. N आणि बाकीचे फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन आहे ते विचारलेलं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला नाही, तर फॉर्म्युला असा आहे विद्यार्थी मित्रांनो, N इज इक्वल्स टू 1/2L इंटू अंडर रूट टी डिवायडेड बाय एम. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असते, लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे टी आणि एम जर कॉन्स्टंट ठेवलेला असेल तर मास पर युनिट लेंथ, तर टोटल लेंथ जी आहे एल त्याला डिवाइड केलं 3 पार्टमध्ये. एल इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3. ओके, डायरेक्ट आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ 1/n इज इक्वल्स टू 1/n1 प्लस 1/n2 प्लस 1/n3. संपलं आन्सर. एवढंच आहे, लय विचार करत बसू नका, साधं आहे, सोपं आहे. समजले? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, द इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y इक्वल टू a sin 2 pi bt मायनस cx. द मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी विल बी हाफ ऑफ द वेव्ह वेलॉसिटी. आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशन थोडंसं आता मल्टिप्लिकेशन करून घेतो. a sin 2 pi bt 2 पायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 2 pi bt मायनस 2 pi cx. यातून आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी विल बी हाफ ऑफ द वेव्ह वेलॉसिटी. मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी असते SHM मधली व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा एवढी असते मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी. ओके, तर ह्याच्यामधलं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते ए एवढं आहे, साईन ही जी आहे ओमेगा आहे, ओमेगा टी आहे, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती के आहे. तर याच्यामधून वेव्ह वेलॉसिटी पण आपल्याला विचारलेली दिसते. इथं ही दिसतोय पार्ट वेव्ह वेलॉसिटीचा. तर वेव्ह वेलॉसिटी मी जर फाईंड केले तर वेव्ह वेलॉसिटी व्ही इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, ओमेगा डिवायडेड बाय के. ओमेगाची व्हॅल्यू काय लिहितो मी 2 पाय बी डिवायडेड बाय केची व्हॅल्यू काय लिहिली 2 पाय सी. ओके, 2 पाय कॅन्सल झाला, व्ही इज इक्वल टू बी बाय सी. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणखीन काय विचारले, मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी विल बी हाफ ऑफ द वेव्ह वेलॉसिटी. तर मॅक्झिमम पार्टिकल वेलॉसिटी व्ही मॅक्स इज इक्वल्स टू व्ही बाय 2. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय सांगितला आहे, ए ओमेगा सांगितलेला आहे. ए ओमेगा इज इक्वल्स टू हाफ ऑफ व्ही. व्हॅल्यूज टाकल्या सगळ्यांच्या, तर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू स्मॉल ए एवढी आहे इंटू ओमेगाची व्हॅल्यू इथं दिसते आपल्याला 2 पाय बी दिसती. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच वेव्ह व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आली इक्वेशन 1 मध्ये बी बाय सी दिसते, बी बाय सी. ओके, हा बी आणि हा बी कॅन्सल झाला. आपल्याला विचारलंय काय ते फाईंड करायचंय, सी फाईंड करायचंय. ओके, सी फाईंड करायचं. सी लेफ्ट साईडला डिव्हिजनमध्ये आणला, मल्टिप्लिकेशनमध्ये आणला डिव्हिजनचा, आणि राईट साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये कोणीच नाही दिसत 1 लिहिला, डिव्हिजनमध्ये 2 इंटू 2 4 पाय, आणि हा ए एक राहिला 1/4 पाय ए. 1/4 पाय ए. एकदम सोप्या पद्धतीनं शॉर्टकट वेने गेलो होतो आपण आता. ओके, तर बघा इकडं लिनियर व्हेलॉसिटी फाईंड करायची, तर व्ही इक्वल टू ओमेगा अपॉन के हा फॉर्म्युला, के इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही, व्ही इक्वल टू ओमेगा अपॉन के या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट कंपॅरिझन जर केलं तर हे कसं होतं, ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स असते. एक्सला मल्टिप्लिकेशनमध्ये के असतो तो. ओके, 2 पाय बाय लॅम्बडा म्हणजे के एक्स. हा शॉर्टकट वे आहे. तर हे समजते का बघा आणि लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन असा आहे, y इज इक्वल्स टू 6 साइन 12 पाय टी मायनस 0.02 पाय एक्स प्लस पाय विथ एक्स इज इन मीटर अँड टी इज इन सेकंड. वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज. वेलॉसिटी फाईंड करायची, तर ही व्हॅल्यू आहे ओमेगा आहे आणि के एक्स हा व्हॅल्यू आहे के आहे. तर v इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के असं जर लिहिलं, v इक्वल टू
12 पाय डिवायडेड बाय केची व्हॅल्यू 0.02 पाय. ओके, पाय पाय व्हॅल्यू कॅन्सल केली. हा जो आहे 0.02 त्याला 2 लिहिलं, डेसिमल पॉईंट 2 डिजिटनं राईटला, ह्यातला पण डेसिमल पॉईंट 2 डिजिटनं राईटला गेला. हा झाला 1200, त्याला 2 जर डिवाइड केलं तर हा 600 झाला. 600 मीटर पर सेकंद करेक्ट आन्सर आहे. सर कसं काय एवढं सोपं आहे? अरे किती सोप्या पद्धतीने सांगितलंय ते. कंपॅरिझन करायचंय फक्त आपल्याला. लय विचार करत बसू नका. व्ही ओमेगा आणि केचं रिलेशन असला फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करून टाका, डायरेक्ट कंपॅरिझन. ओके, सर नेक्स्ट क्वेश्चन. A string fixed at both the ends forms standing wave with a node separation. Distance between two successive nodes 5 सेंटीमीटर, त्याला मीटर केला 10⁻² मीटर झाला. समजतंय. इफ द वेलॉसिटी ऑफ द वेव्ह ऑन द स्ट्रिंग इज v इज इक्वल्स टू 2 मीटर पर सेकंद, देन द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. ओके, ही जी व्हॅल्यू असते डिस्टन्स बिटवीन टू नोड्स, डिस्टन्स बिटवीन नोड अँड नोड काय म्हणतोय मी, ते असते λ/2 असते. λ/2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 5 सेंटीमीटर म्हणजे 5 × 10⁻² मीटर. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड 5 सेंटीमीटर, λ/2, लॅमडा इक्वल टू 5 × 2 10, 10 × 10⁻² मीटर. लॅमडा इज इक्वल टू 10⁻1 मीटर झाला. हा लॅमडा मिळाला. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे वेलॉसिटी ऑफ द स्ट्रिंग. तर व्ही इज इक्वल टू एन लॅमडा फॉर्म्युला यूज करा. वेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली 2 दिलेली आहे. एन व्हॅल्यू आपल्याला किती आहे ती माहीत नाही, विचारलेली. आणि लॅमडाची व्हॅल्यू, ओके एकच मिनिट, आपल्याला एन व्हॅल्यू विचारलेली आणि लॅमडाची व्हॅल्यू 10⁻1. हा डिव्हिजनमध्ये आला. 2/10⁻1 इज इक्वल टू एन. एन इज इक्वल टू न्यूमरेटरला गेला 2 × 10 होते. 10 म्हणजेच 20 झाला. टोटल मल्टिप्लिकेशन 20 हर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी येते. प्रश्न सोपा आहे, फक्त दिलेल्या कंडिशनचा वापर 100% करता आला पाहिजे. ओके, CETमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर हे उत्तर पाठ करत बघू नका. मी काय सांगतोय तुम्हाला, फॉर्म्युल्यातला प्रत्येक सिम्बॉल कशाला काय म्हणतात ते, ओके, पूर्ण वर्डमध्ये त्या सिम्बॉलला काय नाव आहे ते पूर्ण वर्डमध्ये लक्षात ठेवायचे. फॉर्म्युला परफेक्ट लक्षात ठेवायचं. प्रश्न वाचला की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे कशासाठी काय लिहायचे ते. पण प्रश्न परफेक्ट वाचन आधी करा, त्याच्याशिवाय फिजिक्स समजत नाही. तुम्ही फुल फॉर्म्युले पाठांतर केले तरी पण फिजिक्स समजत नाही का? प्रश्नच नीट वाचत नाही, दिलेला डेटा काय आहे हे समजत नाही, त्याच्यामुळे फिजिक्स अवघड जाते. समजते? ओके, हा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आणि फेज डिफरन्सचा फॉर्म्युला आधी काय करा, दोन्हीमधला फेज डिफरन्स फाईंड करा. हे SHM मध्ये आपण फाईंड केले, आता भरपूर वेळा रिपीट झाला आहे. आणि त्यातून पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचा फॉर्म्युला, आधी पाथ डिफरन्स फाईंड करा. अल्फा इक्वल टू 2πx/λ. फेज डिफरन्स पाथ डिफरन्सचं रिलेशन काय आहे ते बघा त्याच्यानुसार. ओके, पुढचा पार्ट जे आहे, ट्रान्सवर्स वेव्ह इन अ medium इज गिवन बाय y इक्वल टू a sin 2ωt minus kx. It is found that the magnitude of maximum velocity of particle in the medium is equal to that of the wave velocity. What is the value of a? Magnitude of maximum velocity, particle velocity is equals to wave velocity. ह्यातले फॉर्म्युले जर लिहिले तर आता काय मिळते आपल्याला, तर हा जो फॉर्म्युला आहे a sin 2 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 2ωt minus 2kx. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ती ओमेगाची मिळते आणि ही जी व्हॅल्यू आहे ती 2k. 2 ओमेगा म्हणजे हे ओमेगाच्या जागेवर लिहायचे, 2k हे केच्या जागेवर लिहायचं. म्हणजे यातून आपल्याला जर व्हेलॉसिटी जर आपण फाइंड केले तर बघू आपण, हा आहे ए ओमेगाचा फॉर्म्युला आणि हा जो वेव्हचा फॉर्म्युला जो आहे, वेलॉसिटी ऑफ वेव्हचा फॉर्म्युला तो काय असतो, तर एन इंटू लॅमडा असतं किंवा ओमेगा डिवायडेड बाय के एवढा असते. ओमेगा डिवायडेड बाय के, ओमेगाची व्हॅल्यू 2 ओमेगा, 2k 2 कॅन्सल झाला, ओमेगा अपॉन केच राहते. ओके, विचारले काय याच्यामध्ये, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए विचारलेले. ओमेगाची व्हॅल्यू 2 ओमेगा आहे. ओके, थोडं वेगळ्या पद्धतीने जाऊ, नो कन्फ्युजन. ओके, आता हे दिलेला डेटा आहे त्यातून तर जाता येत नाही 100%. तर मग काय लिहिता येईल आपल्याला, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तो ए ओमेगा लिहितो मी. ए इंटू ओमेगाचा फॉर्म्युला 2 ओमेगा आहे आणि वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला जो असतो तो एन लॅमडा एवढा आहे. समजलं? तर आता याच्यामध्ये मी काय करतो, ए इंटू 2 इंटू ओमेगाचा फॉर्म्युला 2πn
व्ही मॅक्स ए इंटू ओमेगा, ओमेगाची व्हॅल्यू इथं 2 ओमेगा आहे टोटल, तिथं कन्फ्युजन नको मित्रांनो. आणि ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय एन इज इक्वल्स टू एन लॅम्बडा, एन एन कॅन्सल झालं. तर ह्या पद्धतीने जावं लागलं आपल्याला. ए इंटू 4 पाय इज इक्वल टू लॅम्बडा, ए इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 4 पाय. समजलं? थोडंसं वेगळं होतं, ट्विस्ट होतं, आपण झालं मेथडनी नाही जाता आलं तर थोडी वेगळी मेथड वापरली काही फरक पडत नाही. फॉर्म्युलेचं तर बाहेर गेलो नाहीत आपण, जशी रिक्वायरमेंट आहे तशी फॉर्म्युले अरेंज करता आले पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, द इक्वेशन ऑफ द वेव इज वाय इक्वल टू 5 sin 10 pi t minus 0.02 pi x plus pi by 3 where x in मीटर अँड टी इन सेकंड. द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज, व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी हा पार्ट ओमेगा लिहा आणि हा पार्ट जो आहे तो के लिहा आणि यातून आपल्याला व्हेलॉसिटी मिळते व्ही इज इक्वल्स टू ओमेगा डिवायडेड बाय के. ओमेगाची व्हॅल्यू आहे 10 पाय डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू आहे 0.02 पाय. पाय व्हॅल्यू तर कॅन्सल झाली, हा झाला 10 आणि हा आहे 0.02. डेसिमल पॉईंट शिफ्ट करा फक्त तुम्ही. तर 2 केला तर न्यूमरेटरला काय करता येईल, 2 डिजिटनं डेसिमल पॉईंट वाढत येईल, म्हणजे हे झाला 1000. व्हेलॉसिटी 2 डिवाइड केलं तर येते किती, 500 मीटर पर सेकंद, 500 मीटर पर सेकंद. ऑप्शन नंबर सी आहे. समजलं? किती सोप्या पद्धतीने चाललो आपण. ओके, 1 बाय 1 सिमिलर टाईपचे प्रश्न रिपीट होत आहेत. म्हणजे सीईटीला फिक्स प्रश्न येतात अशा टाईपचे, हेच प्रश्न आहेत, फक्त व्हॅल्यू बदललेले आहेत प्रत्येक वेळेस. ओके, लिहून घ्या. The equation of a progressive wave is y equal to a sin 2 pi. a sin 2 pi ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं 2 पाय nt minus 2 pi x divided by 5. ओके, रेशियो ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी इज. पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी इज ह्यातून काय करतो मी, वेगवेगळ्या व्हॅल्यूज आता फाइंड करतो. म्हणजे सिम्पल वेनं न जाता काय करतो, प्रॉपर वेनी. का, इथं वेगळीच व्हॅल्यू दिसेल लॅम्बडामध्ये आपल्याला. ओके, तर बघा इकडं, ह्याला जर कम्पेअर केलं तर ही आपल्याला फ्रिक्वेन्सी माहिती आणि याला जर कम्पेअर केलं 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन 5 असं कम्पॅरिझन करावं लागेल बघा. आणि 2 पाय एक्स सगळं कॅन्सल झाला तर लॅम्बडा इक्वल टू 5 मिळते. आणि ही फ्रिक्वेन्सी आहे, ही लॅम्बडाची व्हॅल्यू आहे, हे ॲम्प्लिट्यूड आहे, सगळ्या व्हॅल्यू आहेत. रेशिओ ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय वेव्ह व्हेलॉसिटी, त्यांचा रेशिओ विचारलेला आहे. पार्टिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ए ओमेगा डिवायडेड बाय वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एन लॅम्बडा. ओके, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती, स्मॉल ए, ओमेगा म्हणजे 2 पाय एन आहे, लिहिलं तसंच, डिवायडेड बाय एन तसंच लिहिला आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 5 आहे. यातून कोण कोण कॅन्सल होतंय, एन कॅन्सल होतंय. न्यूमरेटरला 2 पाय ए डिवायडेड बाय 5 हे अशा पद्धतीनं क्वेश्चन आहे. 2 पाय ए डिवाइड बाय 5 काही नाही, डायरेक्ट मेथडनी नाही आलं, शॉर्टकट मारता येत नव्हतं. का, लॅम्बडाची व्हॅल्यू थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली, व्हॅल्यू दिली त्याची प्रॉपरली, एनची नाही दिली, लॅम्बडाची दिली, म्हणून कम्पॅरिझन. हा एन डायरेक्ट दिसतंय 2 पाय एन टी आणि हा 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा असतंय, तर लॅम्बडा इक्वल टू 5 डायरेक्ट लिहू शकतो. समजलं? समजतं बेटा. थोडंसं कन्फ्युजन होणार आहे कधी कधी, का, प्रश्नच नीट वाचणार नाहीस तू, एकाच मेथडनी चालला, समजून घेतले नाहीत फॉर्म्युले, त्याच्यामुळे तुला थोडं अवघड जाऊ शकते. मग सोपं जाण्यासाठी काय करायला लागलं, आपले व्हिडिओ सगळे प्रॉपरली बघ आणि गरजेनुसार कुठं कसा फॉर्म्युला वापरला आहे ते समजून घ्यायची गरज आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सवर्स व्ह्यू स्ट्राइक्स अगेन्स्ट वॉलला धडकल्यानंतर ट्रान्सवर्स व्ह्यूचं काय होते, फेज चेंज होत नाही, आहे तशी रिटर्न निघती, बट व्हेलॉसिटी चेंजेस. करेक्ट आहे. नेक्स्ट, हाय काय करा, होमवर्कला क्वेश्चन लिहून घ्या. Which one of the following statement is true? Sound wave in air are longitudinal while the light waves are transverse wave. ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल व्हेवचं एक्झाम्पल आणि आपण काय सांगितलं, डेफिनेशन दिलेलं आहे इथं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The equation of the wave is given by y equal to 10 sin 2 pi t upon 30 plus alpha. If the displacement is 5 cm at t equal to 0, then the total phase. Very interesting question. क्वेश्चन 2021 मध्ये आलेला आहे, खूप जुना आहे, तरी पण बघा, नीट लक्ष द्या. क्वेश्चन भारी आहे. काय भारी, लय सहज सोपा वाटतंय, सहज सुटणार नाही तुम्हाला. y इज इक्वल टू 10 sin 2 pi t डिवायडेड बाय 30 प्लस अल्फा. डिस्प्लेसमेंट इज 5 सेंटीमीटर ॲट टी इक्वल टू 0. टी इक्वल टू 0 घेतला, वाय इक्वल टू 5 येत आहे, मग घेतला वाय इक्वल टू 5 घेतला इज इक्वल टू 10 साइन टी इक्वल टू 0 घेतला प्लस अल्फा. समजतंय, प्लस
5 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू साइन अल्फा. साइन अल्फा इज इक्वल्स टू 1/2. 1/2 व्हॅल्यू कुठल्या अँगलला येते? π/6ला येते. अल्फाची व्हॅल्यू मिळाली. π/6 आहे का आन्सर? नाही दिसत, पण ते नाही विचारलं. टोटल फेज अँगल, टोटल फेजसाठी काय करावं लागेल? 2π/t प्लस अल्फा टोटल फेज अँगल होते. तो दोन्ही मिळून सगळा अँगल टोटल फेज किती होते? इज इक्वल्स टू 2πt डिवायडेड बाय 30 प्लस अल्फा. हा झाला टोटल फेज. 2π इंटू 2π/30. तर हा जो आहे काय म्हणतोय कोणता? टीची व्हॅल्यू 7.5 सेकंड ठेवायला सांगितली नेक्स्ट कंडिशनमध्ये. प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे? π/6 आहे. ओके, हे झालं 15. 15π डिवायडेड बाय 30 प्लस π/6. ओके, हा 15 कॅन्सल झाला. π/2 प्लस π/6 झाला. तर या डिनॉमिनेटर सेम जर केला म्हणजे ह्याचा 6 करण्यासाठी ह्याला 3 न मल्टिप्लाय डिवाइड केलं. 3π/6 प्लस π/6 टोटल किती झाला? हा 4π/6 झाला. 2 न डिवाइड केलं 2π/3 येते. हे आहे आपला आन्सर. तर ही एकदम इंटरेस्टिंग आहे. जसं सोपं आहे कॅल्क्युलेशन, फक्त पहिल्यांदा जर प्रश्न बघायला लागला तर थोडासा अवघडच वाटणार आहे. हे कंडिशन दिले तसं फक्त कॅल्क्युलेशन करत चालायचं. ओके, लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. Progressive wave of frequency 50 Hz is traveling with velocity 350 meter per second through a medium. The change in phase at a given time interval 0.01 सेकंद is. चेंज इन फेज म्हणजे अल्फा विचारलेले आपल्याला, फेज अल्फा विचारलेले. ओके, अल्फाचा फॉर्म्युला काय असतो? 2πx अपॉन लॅम्बडा. 2πx डिवायडेड बाय लॅम्बडा. टाईमची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. ओके, तर टाईमची व्हॅल्यूसाठी फ्रिक्वेन्सी एक दिलेली. n इज इक्वल टू 50 हर्ट्स आहे. वेलॉसिटी 350 हर्ट्स आहे. ओके, वेलॉसिटीचा फॉर्म्युला v इज इक्वल टू n लॅम्बडा यूज केला आपण. 350 n किती आहे? 50 आहे इंटू लॅम्बडा माहिती नाही. 350 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू लॅम्बडा. लॅम्बडा इक्वल टू किती आलं? सगळं डिव्हिजन जर केलं तर लॅम्बडा इक्वल टू किती मिळते आपल्याला? 7 मिळते. 7 मीटर. ओके, नेक्स्ट आपला फॉर्म्युला काय आहे? तर चेंज इन फेज ॲट अ गिवन टाइम इंटरवल ऑफ 0.01 सेकंद इज. ओके, 0.01 सेकंदमध्ये फेज किती चेंज होत आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर असा फॉर्म्युला आहे. आता टाईम पिरियड जर आपण फाईंड केला, टी इज इक्वल्स टू किती होते बघा इकडं. टाईम पिरियड टी इज इक्वल टू 1 बाय फ्रिक्वेन्सी. टी इज इक्वल्स टू 1/50. 50 जर डिवाइड केलं ते करायचं आहे. तर टी इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, टी इज इक्वल टू 50 1ला भाग जात नाही, 0 लिहिला. डेसिमल पॉईंट दिला तर हा 10 झाला. अजून एक डेसिमल पॉईंट दिला 100 झाला. 50 दोन्ही 100. ओके, आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हे डिस्प्लेसमेंट वेवलेंथ, हे डिस्प्लेसमेंट एका टाइम पिरियडमध्ये असते. एवढ्या टाइम पिरियडमध्ये किती डिस्प्लेसमेंट कव्हर होतंय? तर लॅम्बडा एवढं डिस्प्लेसमेंट म्हणजे किती? 7 एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर होतंय. आता इथं थोडीशी कन्सेप्ट नीट आहे का? टोटल टाइम पिरियड 0.02 सेकंद आहे. तेवढ्या टाईममध्ये किती डिस्प्लेसमेंट कव्हर होणार? तर लॅम्बडा एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर होणार असं म्हणतोय. देअरफॉर इन टी इज इक्वल टू 0.01 सेकंद एवढ्या डिस्टन्समध्ये किती डिस्प्लेसमेंट कव्हर होईल? तर एवढ्या टाईममध्ये. तर एक्स इज इक्वल टू किती होईल? 3.5 सेंटीमीटर, 3.5 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर होईल. ओके, ती जर व्हॅल्यू तिथं ठेवून दिली कुठं? अल्फामध्ये. एक्सची व्हॅल्यू मिळाली ना? कशी मिळाली? परत एकदा बघा. टाइम पिरियड फाईंड केला आपण आणि दिलेला टाइम आणि टाइम पिरियड कम्पेअर केला तर एक टाइम पिरियड 0.02 सेकंदाचा आहे. 0.02 सेकंदमध्ये एक वेव्ह कंप्लीट होती म्हणजे वेव्हलेंथ एवढा डिस्प्लेसमेंट कव्हर होते. 7 मीटर एवढा डिस्प्लेसमेंट कव्हर होते. ओके, मग आता दिलेला टाइम आहे 0.01 सेकंद. एवढ्या टाइममध्ये ह्याच्या हाफ डिस्टन्स, ह्याच्या हाफ टाइम आहे, ह्याचा हाफ डिस्प्लेसमेंट झालं. मग ते जर ठेवलं तर अल्फा इज इक्वल टू 2π. एक्सची व्हॅल्यू 3.5 डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू 7. दोघांचा गुणाकार 7π डिवायडेड बाय 7. तर अल्फा इज इक्वल टू पाय. हा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. तर या पद्धतीने आपण हा सॉल्व केलेला आहे. समजून घ्यायचं आहे. आणि इथं आपण हा लेक्चर जो आहे तो थांबू. राहिलेले क्वेश्चन्स आणखीन पुढच्या पॉईंटच्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. हे पूर्ण लेक्चर व्यवस्थित आणि डिटेलमध्ये समजून घ्यायचं आणि फॉर्म्युले सगळे लिहून घ्यायचेत.
आणि पुन्हा पुन्हा प्रश्न वाचून सराव करायचा आहे, तर तुम्हाला CETमध्ये 100% चांगले मार्क्स मिळतील. ओके, तर थांबू इथं. थँक्यू.